राज्यातील शहादा आगार हे सर्वात जास्त उत्पन्न मिळवणारे आगार म्हणून ओळखले जाते. त्या अनुषंगाने दररोज शहादा आगारात लालपरीने ये-जा करणारे प्रवाशांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असते. नुकताच शहादा तालुका अवकाळी पावसाचे आगमन झाल्याने शहादा बस स्थानकाला तलावाचे स्वरूप आले असून बसमध्ये चढण्यासाठी व उतरण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. आगारात एवढे पाणी तुंबले आहे की वाहकांनाही कळत नाही की बस कुठे लावावी. त्या अनुषंगाने प्रवाशांना चढण्या व उतरण्यासाठी पाण्याच्या डबक्यामधून जावे लागते. प्रवासी चालक व वाहकांशी हुज्जत घालताना दिसतात. आगारात साचलेल्या डबक्यामुळे लहान लहान बालक व वयोवृद्ध प्रवाशांना चढ उतर करताना इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे काही प्रवासी खाजगी वाहनाद्वारे प्रवास करण्याला पसंती देत आहेत. आगारात तलावाचे स्वरूप आले असून चौकडे घाणीचे साम्राज्य निर्माण झालेले दिसून येत आहे. सामान्य जनतेला उघड दिसत आहे, पण नेहमीच चर्चेत राहणारे आगार प्रमुखांना का दिसत नाही का, असा प्रश्न सामान्य प्रवासींना पडत आहे. बस स्थानकात साचलेल्या डबक्यांचे तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.